बुलढाना जिले के संग्रामपुर तालुका के वरपट बवाल बकाल एवं जलगांव जामूद मेन हाईवे पर पुराना बना पुल जो पिछले कुछ महीनों से खतरनाक हालत में है। इसकी मरम्मत नहीं हुई है और डर है कि कोई बड़ा हादसा हो सकता है। कुछ महीने पहले इसी रोड पर एक आयशर और केले से लदी ट्रैक्टर का एक्सीडेंट हुआ था जिसमें एक व्यक्ति की मौत हो गई थी। उस घटना के बाद भी संबंधित डिपार्टमेंट में रोड की जांच या मरम्मत के लिए कोई ठोस कदम नहीं उठाया गया। इंजन गैस गोदाम के पास बने इस पुल पर सिर्फ चूनी या सफेद पेन से निशान बनाए गए थे। हालांकि कुछ पिछले कई महीनों से ये भी बताया जा रहा था कि असर मरम्मत में देरी हो रही है। इस बीच 1 दिसंबर को करप्शन खत्म करने वाली कमेटी में तालुका प्रेसिडेंट देवराव श्यामराव सोलंके के रिश्तेदारों का उसी जगह एक्सीडेंट हो गया। मी तालुका अध्यक्ष देवराव सोलंके। मी माझ्या घरी रात्री पाहुणे येत असताना त्यांचा इथं अपघात टळला। हे इतके जोरानं पडले की त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये नेऊन त्यांचं ट्रीटमेंट केलं आणि त्यांना सुद्धा भयंकर मार लागलेला आहे। आता सध्या त्यांची तब्येत बरी आहे। तर संबंधित अधिकाऱ्यांनी या अशा वस्तूवर लक्ष ठेवून काही ना काही करायला पाहिजे। कारण की आता संबंधित अधिकारी अशा वृत्तीचे झाले की त्यांना फक्त नोटाईच्या इकडे बघायचं आहे। कारण की कोणी इकडे लक्ष देत नाही। अति 2-3 ॲक्सिडेंट टळले आतापर्यंत। मी रोज येतो इथं, माझं शेत आहे इथं। माझ्या शेतात येताना मला इथं लय लोक पडलेले दिसले आणि रात्री असा अपघात टळला एक की माझ्या घरचे सुद्धा पाहुणे होते, त्यांनी मला फोन केला, तेव्हाच मी इथं आलो। तर माझं म्हणणं हे आहे साहेब की मला कोणाच्या जीवाची कदर आहे। यासाठी मी स्वतः इथे येऊन या उन्हातानात हे दगड भरून आणि हे सर्व रोडचं हे वातावरण पाहून हे सर्व पुतळ्या लावून हे मी स्वतः मेहनत करून तर या ठिकाणी या सर्व अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांच्या नावाने मी इथे एक बेसमचं झाड लावतो आणि हे बेसम धंदे सोडून द्या आणि तुम्ही चांगले कामं करा। कारण की तुम्हाला घरून काही ना काही तुम्ही हातपाय हलवले तर कोणाची जीव वाचतील अशी माझी इच्छा आहे सर।